श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री व्यंकटेश स्तोत्रांचे 21 दिवसांचे अनुष्ठान कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही कितीही संकटात असाल, कितीही अडचणीत असाल, पण जर मनापासून श्री व्यंकटेश्वरांचे धावा केला तर भक्तांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडू शकतो, असे अनेक भक्त अनुभवाने सांगतात. आज मी तुम्हाला अशाच एका अत्यंत प्रभावी आणि भक्तिभावाने भरलेल्या स्तोत्राविषयी माहिती सांगणार आहे. हे स्तोत्र म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्र. अनेक भक्त रोज श्रद्धेने या स्तोत्रांचे पठण करतात. असे मानले जाते की या स्तोत्रांच्या नियमित पारायणामुळे मनाला शांती मिळते, घरात सकारात्मकता वाढते आणि भगवान व्यंकटेश्वरांची कृपा प्राप्त होते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री व्यंकटेश स्तोत्रांचे पारायण कसे करावे, पारायण करताना कोणते नियम पाळावेत, किती दिवस पारायण करावे, महिलांसाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि या स्तोत्रांचे महत्त्व नेमके काय. चला तर भक्तिभावाने आणि श्रद्धेने आजचा हा सुंदर प्रवास सुरू करूया. सर्वप्रथम जाणून घेऊया की व्यंकटेश स्तोत्रांचे महत्त्व. श्री व्यंकटेश स्तोत्र हे भक्तिभावाने रचलेले एक अत्यंत लोकप्रिय स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये भगवान व्यंकटेश्वरांच्या दिव्य स्वरूपाचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे. या स्तोत्रामधील सुरुवातीच्या ओव्यामध्ये श्री गणेश, माता सरस्वती, गुरुजन, संत सज्जन आणि श्रोत्यांना नमस्कार करण्यात आलेला आहे. यानंतरच्या ओव्यामध्ये भगवान व्यंकटेश्वरांच्या रूपाचे, त्यांच्या कृपेचे आणि भक्तावरील प्रेमाचे वर्णन करण्यात आले आहे. शेवटच्या ओव्यामध्ये या स्तोत्रांच्या महिमाचे वर्णन आढळले आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार या स्तोत्रांच्या पारायणामुळे मनोकामना पूर्ण होतात, मानसिक ताणतणाव कमी होतो, घरात सुख समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्याला सदैव प्राप्त होते. आता जाणून घेऊया पारायण करण्याची पद्धत. पारायण सुरू करण्यापूर्वी शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. मन शांत ठेवून भगवान व्यंकटेश्वरांचे ध्यान करावे. काही परंपरेनुसार रात्री उशिरा किंवा मध्यरात्रीनंतर हे पारायण केले जाते, तर काही ठिकाणी सकाळच्या शांत वातावरणातही पारायण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे आपल्या परंपरेनुसार आणि सोयीनुसार वेळ आपण ठरवू शकतो. पारायण करताना शक्य असल्यास उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे. समोर भगवान व्यंकटेश्वरांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवावा. दिवा लावावा. फुले आणि नैवेद्य अर्पण करावे. भक्तिभावाने स्तोत्र पठण सुरू करावे. पठण करताना घाई करू नये. प्रत्येक ओवीचा अर्थ मनात ठेवून आणि भावपूर्ण उच्चार करून हे स्तोत्र म्हणावे. काही भक्त 21 दिवसांचे अनुष्ठान करतात. अशा वेळी दररोज ठराविक वेळेला स्तोत्राचे पारायण केले जाते. श्रद्धा आणि सातत्य हेच या अनुष्ठानाचे खरे सामर्थ्य मानले जाते. आता बघूया 21 दिवसांच्या अनुष्ठानाबद्दल. जर तुम्हाला विशेष संकल्प करून पारायण करायचे असेल तर सलग 21 दिवस भगवान व्यंकटेश्वरांच्या स्मरणाचे स्तोत्र पठण करू शकता. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत नियम, श्रद्धा आणि सातत्य ठेवणं महत्त्वाचं मानले जाते. रोज स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. देवासमोर दिवा लावावा. भक्तिभावाने स्तोत्र म्हणावे. अनुष्ठानाच्या काळात शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा. राग, मत्सर आणि वाईट विचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, कारण फक्त शब्दांचे पठण नव्हे तर मनाची शुद्धताही तितकीच महत्त्वाची आहे. 21 दिवसाचे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर भगवान व्यंकटेश्वरांचे विशेष पूजन करावे. नैवेद्य दाखवावा. आरती करावी. आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करावा आणि देवाचे आभार मानावेत. आता महिलांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी. भगवंताची भक्ती ही स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करत नाही. फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे महिलांनी पूर्ण भक्तिभावाने हे स्तोत्र पठण करू शकतात. पठण करताना स्वच्छता, सात्विकता आणि मनाची शुद्धता राखावी. घरातील शांत आणि स्वच्छ ठिकाणी आपण बसून हे स्तोत्र म्हणावे. शक्य असल्यास नियमित वेळ ठरवावी. भगवंताला भक्तिभाव प्रिय आहे, त्यामुळे मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच फलदायी ठरते. संतांनी सांगितले आहे. आपण या स्तोत्राच्या सुरुवातीच्या पवित्र ओव्या ऐकूया.
श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जी हे रंभा सकळादी तू प्रारंभा. आठवणे तुझी स्वरूप शोभा. वंदन भावे करीतसे नमन माझे हंसवाहिनी. वाग्वरदे विलासिनी ग्रंथ वदावया निरूपिणी. भावार्थ खानी जया माझी नमन माझे गुरुवर्या. प्रकाश रूप तू स्वामिया स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया. जेने श्रोतेया सुख वाटे नमन माझे संत सज्जना. मानी योगी मुनिजना सकळ श्रोतिया सज्जना. नमन माझे साष्टांगी ग्रंथ एका प्रार्थना. शतक महादोषाशी दाहक तोषुनिया वैकुंठ नायक. मनोरथ पूर्ण करील तर या केवळ ओव्या नाहीत, भक्तांच्या अंतःकरणापासून निघालेली प्रार्थना आहे. ज्या भावनेने आपणही ओव्या म्हणतो त्याच भावनेने भगवान आपल्यावर कृपा करतात असे मानले जाते. आता या व्हिडिओच्या शेवटी सर्वात सांगू इच्छिते की महत्त्वाच्या गोष्टी कोणतेही स्तोत्र, कोणतीही पूजा किंवा कोणताही जप करताना केवळ नियमासाठी नसतो, त्यामागे श्रद्धा, विश्वास आणि भक्ती असणे आवश्यक असते. जर मन शुद्ध असेल आणि देवावर पूर्ण विश्वास असेल तर प्रत्येक प्रार्थना त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते. म्हणून श्री व्यंकटेश स्तोत्रांचे पारायण करताना केवळ शब्द उच्चारू नका, प्रत्येक ओवीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक शब्दात देवाचे स्मरण करा. प्रत्येक क्षणी त्यांच्या चरणी स्वतःला अर्पण करा. आता या व्हिडिओच्या शेवटी आपण श्री व्यंकटेश स्तोत्रांच्या पारायणामुळे भक्तांच्या जीवनात कोणते बदल घडून येते हे बघूया. तर अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते नियमितपणे श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतात तेव्हा त्याच्या मनातील भीती, चिंता आणि अस्वस्थता हळूहळू कमी होते. कारण स्तोत्र पठण म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नसून देवाशी जोडले जाण्याचं एक माध्यम असतं. आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे. कोणाला आर्थिक अडचणी आहे, कोणाला कौटुंबिक समस्या आहे, तर कोणाला मानसिक तणाव सतावत आहे. अशा वेळी काही क्षण आपण भगवंताच्या नामस्मरणात घालवले तर मनाला एक वेगळी शांतता मिळते. ही शांतता आपल्याला योग्य निर्णय घेण्याची शक्ती देते, सामर्थ्य देते. श्री व्यंकटेश्वर भगवान हे विष्णूंचे कलियुगातील कृपाळू रूप मानले जाते. त्यामुळे भक्त जेव्हा श्रद्धेने त्यांचे नामस्मरण करतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतो, नकारात्मकता कमी होते आणि आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. पारायण करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भगवान विष्णूकडे फक्त मागण्यासाठी जाऊ नका, त्यांचे चरणी कृतज्ञता व्यक्त करा. कारण आपण आज जे काही आहोत ते आपल्याकडे आहे, जे काही आपल्याकडे आहे ते सर्व त्यांच्याच कृपेने आहे अशी भावना मनात ठेवा. अनेक वेळा आपण एखाद्या इच्छेसाठी प्रार्थना करतो पण ती इच्छा लगेच पूर्ण झाली नाही तर आपण निराश होतो. परंतु देवावर विश्वास ठेवणारा भक्त कधीही अधीर होत नाही, कारण त्याला माहीत असते की देव योग्य वेळ आली की योग्य फळ देणारच आहेत. म्हणून श्री व्यंकटेश स्तोत्रांचे पारायण करताना परिणामांची घाई करू नका. फक्त श्रद्धा, विश्वास आणि सातत्य ठेवा. देवाची कृपा कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्यावर नक्कीच होणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्तोत्रपठणासोबत चांगले कर्मही करणे आवश्यक आहे. आपल्या आईवडिलांचा आदर करा, गरजूंना मदत करा. खोटे बोलणे, दुसऱ्यांचे वाईट करणे आणि अन्याय करणे टाळा, कारण भगवंताची खरी पूजा ही आपल्या आचरणातूनही दिसली पाहिजे. जेव्हा आपण भक्ती आणि चांगले कर्म यांची सांगड घातली जाते तेव्हा जीवन अधिक सुंदर होते आणि अर्थपूर्ण बनते. म्हणूनच श्री व्यंकटेश स्तोत्रांचे पारायण हे फक्त धार्मिक विधी न करता जीवन सुधारण्याचा एक सुंदर मार्ग आहे. चला तर मग आजपासून आपण सर्वजण भगवान श्री व्यंकटेश्वरांच्या चरणी प्रार्थना करूया की आपल्या सर्वांच्या जीवनात सद्बुद्धी, समाधान, आरोग्य, आयुष्य, दीर्घायुष्य आणि आनंद प्रदान करावा. भगवान व्यंकटेशांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहावी, आपल्या परिवारावर सदैव राहावी, हीच श्री व्यंकटेश्वर यांच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.